गोष्टी. गोष्ट 29वी. चंद्रावर पोचलेला भारत. चांद्रयान 3 ची गोष्ट. भारताचे चांद्रयान 3 चंद्रावर पोचलं हे तुम्हाला माहित असेलच. पण काही मूळ प्रश्न पडतात. मानवाने चंद्रावर जायचं तरी कशाला? उत्तर आहे नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी आणि विज्ञान पुढे नेण्यासाठी. काय गरज आहे चंद्रावर जायची? उत्तर आहे पृथ्वी, अवकाश आणि विज्ञान या भविष्यातल्या ज्ञानशाखा आहेत. त्या समजण्यासाठी भारताने एवढा खटाटोप एवढा खर्च करायचा तरी कशाला? अवकाश विज्ञानाच्या स्पर्धेत भारत अव्वल नंबरचा राहावा म्हणून स्वतःच्या बळावर विज्ञानात पुढे जाण्यासाठी आणि देशाची प्रगती करण्यासाठी त्यासाठी आपल्याला चांद्रयान 3 ची गोष्ट माहित हवी. ऐका तर ती रोमांचक कहाणी. एक छोट रॉकेट उभं होतं. भारताची स्वप्न त्यात होती. स्थान होतं श्रीहरिकोटा. किल्ला म्हणायचंय श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश मधील सतीश धवन स्पेस सेंटर मधून तारीख होती 14 जुलै 2023. सगळे श्वास रोखून पाहत होते. 3, 2, 1 प्रक्षेपण झाले. रॉकेट आकाशात झेपावले. वैज्ञानिक आनंदात होते. पण प्रवास सोपा नव्हता. चांद्रयान हळूहळू चंद्रावर पोचले. सगळ्यांचे डोळे स्क्रीनवर होते. 23 ऑगस्ट 2023 इतिहास घडला. चांद्रयान 3 चंद्रावर उतरले. दक्षिण ध्रुवाजवळ भारताने नवा विक्रम केला. सगळे आनंदाने ओरडले.
आपल्या भारताने करून दाखवलं. वी डिड इट. वी डिड इट. भारत माता की जय. संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं. भारताची विज्ञानातील झेप दिसली. परंपरा आणि विज्ञान भेटले. भारताची मान जगभर उंचावली. या यशामागे अनेक शास्त्रज्ञ होते. एस सोमनाथ, पी वीरामुथुवेल, एस मोहना कुमार यांनी रात्रंदिवस मेहनत केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, हे नवीन भारताचे पाऊल आहे. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद होता. भारत माता की जय. वंदे मातरम.